बरोबरी केली तुम्हाला मी सांगतो 2 मिनिटात। शेजारणीकडे 10 तोळे सोनं होते, हिच्याकडे फुटका मनी नव्हता, पण हिला तिचा हेवा वाटायचा, हिला 10 तोळे मला काही नाही, हिला 10 तोळे मला काही नाही। गेले आमच्या खुशी ज्वेलर्स वजीराबाद आणि तिथून बेल्टेक्सचे दागिने आणले, 20 तोळे आणले, थोडे थिडकेले। बरं नुसते आणले नाही, पूर्ण वजीराबाद मध्ये घुंगरमाळा घालून फिरली। लक्षात आलं का? ते पाहिलं चोर आहे तिथे काय 700 रुपयात 20 तोळे येते बेल्टेक्स नकली दागिने, तुम्हाला सांगायची गरज नाही। आणि ते पाहिले नेमकं चोर आहे म्हणले ही कालपर्यंत खायला महाग होती, आज 20 तोळे घालून फिरायली, हिच्याकडे माल दाबून आला, मग रात्री हिला घ्यावं लागतं पट्ट्यावर। चोराने घर शोधलं, तिचं हेर ठेवली, रात्री नवरा बायकोचं जेवण झालं, झोपी गेले। 1:30 वाजता चोर आले, नवऱ्याला बांधून टाकलं आणि हिच्या 2 तोंडात मारले आधी, चल काढ। ती म्हणे काय पाहिजे? म्हणे 20 तोळे घालून दिवसभर वजीराबादच्या बाजारात फिरत होती, चला आण म्हणे सगळं। दिलं 20 तोळे। आता चोर वापस चालले होते, गपचूप जाऊ द्यावा की नाही? ही म्हणले न्यायचं तर न्या म्हणे, सगळं नकली म्हणे, 700 रुपयात आणलेले म्हणे। आता असं म्हणलं होतं याला डबल राग आला, म्हणले बहुनीचंच गिऱ्हाईक, खोटा धंदा। आलं लक्षात? कारण चोर रात्री 1-1:30 वाजता चोऱ्या करायला निघते म्हणजे त्याची ती बहुनीच असते। आता बहुनीलाच खोटं गिऱ्हाईक भेटलं, राग येतो की नाही? तसा चोरायला राग आला, चोर मागं फिरले, पुन्हा हल्लं तिला। जसा डबल मार खाल्ल्यानंतर चोर वापस चालले, हिने गपचूप जाऊ द्यावा की नाही? ही कोडगी होती, ही पुन्हा तिसऱ्यांदा म्हणली मारलं तर मारलं म्हणे, माय माझा नवरा मला याच्यापेक्षा जास्त मारतो म्हणे, पुन्हा येऊन तिसऱ्यांदा मारलं। लक्षात आलं का? हे परिणाम कशाचा आहे? बरोबरीचा। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, बरोबरी करू नका, वरचाही विचार करू नका, खालचा विचार करा। आणि त्या खालचा विचार करण्यासाठी विचाराचे 3 प्रकार आहेत, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। एक विचार असा आहे की माणसाने एकदा केल्यानंतर आयुष्यात पुन्हा कधी करायचा नाही। एक विचार माणसाच्या आयुष्यात मरेपर्यंतही करायचा नाही। एक विचार एकदा केल्यानंतर पुन्हा त्याच्या नादी लागायचं नाही। आणि एक विचार असा आहे की एकदा मनात पक्का केल्यानंतर त्याला मरेपर्यंत सोडायचं नाही। एक विचार जसं मी सांगितले की एकदा केल्यानंतर पुन्हा त्याच्या नादी लागायचं नाही, ते म्हणजे लग्न। बरोबर आहे की नाही? एकदा झाली हौस फिटली, पुन्हा